विद्यार्थ्याची वाटचाल, पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी या नावाचं पुस्तक येत्या 21 जून रोजी रविवार सकाळी 10:30 वाजता आधार मल्टीस्टेटच्या हॉलमध्ये हा प्रकाशन सोहळा मान्यवराच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणार आहे। या ठिकाणी आदरणीय अमर हबीब व आदरणीय उपविभागीय अधिकारी दीपक वाजळे साहेब या दोघांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे असे BEd महाविद्यालयाचे शासकीय BEd महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय दादा हरी कांबळे हे या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी आदरणीय डॉक्टर सुरेश खुरसाळे साहेब, तसेच माननीय आमदार नमिताताई मुंदडा, तसेच राजकिशोर मोदी साहेब, रायसाहेब देशमुख साहेब, मधुकर सुवर्णकार जे गट शिक्षण अधिकारी आहेत आपल्या अंबाजोगाईचे, तसेच गुरुवर्य नानासाहेब गाठाळ, प्राचार्य कमलाकर कांबळे व ज्यांनी या पुस्तकाच्या लिखाणासाठी मला सहकार्य केलं असे राहुल संगणक टंकलेखनचे संस्थेचे संचालक आदरणीय गोविंद चक्रवार साहेब या ठिकाणी या प्रकाशनासाठी उपस्थित राहणार आहेत। मुळात सांगायचं म्हणजे मी गेल्या 27 वर्षापासून जरी माध्यमिक शिक्षक असलो, परंतु गेल्या 35 वर्षापासून मी ज्ञानदानाचं काम करतो आहे। विद्यार्थ्याचं निरीक्षण करत असताना, समाजाचं निरीक्षण करत असताना, शिक्षकाचं निरीक्षण करत असताना मी स्वतःलाही त्याच्यामध्ये माझंही मी परीक्षण करतो की मला शिक्षकाची भूमिका व विद्यार्थ्याची भूमिका कशी असली पाहिजे, किंवा जो विद्यार्थी शाळेमध्ये वाढत असतो त्या विद्यार्थ्यावरती त्या शाळेतील कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो, तो जो विद्यार्थी कुटुंबात वाढतो, कुटुंबातील कोणकोणत्या नात्यांचा किंवा त्या कुटुंबातील नात्यांचा त्याच्यावर परिणाम काय होतो, त्याच्या आईवडिलांचा परिणाम असेल, त्याच्या बहीण भावाचा परिणाम असेल, आजी आजोबाचा परिणाम असेल, किंवा शाळेतील जे घटक असतात त्या शाळेतील शिक्षक असतील, इतर कर्मचारी असतील किंवा मुख्याध्यापक असेल, यांची भूमिका शाळेविषयी काय आहे व त्यांची भूमिका ते वटवत असताना मग या विद्यार्थ्यांच्यावरती काय परिणाम होतो, अशा प्रकारे मी हे 4 भागामध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे। पुस्तक सविस्तर याच्यामध्ये घटक आहेत। पर्यावरण कसं त्यांना चांगलं ठेवलं पाहिजे या दृष्टिकोनातून या पुस्तकात मी लिहिलेलं आहे। मी असं आवाहन करतो सर्व शिक्षक बंधूंना व पालकांना की हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यासाठी नसून आपण सर्व पालकांनी व जे भावी शिक्षक आहेत किंवा जे शिक्षक पेशेमध्ये काम करत आहेत सर्व विशेष जे अधिकारी असतील, संस्थाचालक असतील, या सर्वांनीच हे पुस्तक वाचावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आहे, आवाहन करतो आहे।